नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जो व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आज कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते ह्याचं विश्लेषण केलं होतं आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये आता प्राइस ॲक्शन होतीये, आणखीन सेलिंग येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर आज जर तुम्ही बघितलं तर जनरली काय होतं की सेलिंग येणार हे आपल्याला कालच कळलेलं होतं. मात्र जर तुम्ही ओपनिंग बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गॅप अप ओपनिंग आपल्याला इथे बघायला मिळालं. मी तुम्हाला इथे दाखवतोय. गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग नंतर आणखीन वर जाताना बघायला मिळालं. जनरली काय होतं, अशा पद्धतीनं आपल्याला ट्रॅप केलं जातं. तर येणार सेलिंग होतं पण आपल्याला वर जातंय असं दाखवलं जातं. मात्र शेवटी पहिली 15 मिनिटं जर तुम्ही थांबला असता तर तुम्हाला लक्षात आलं असतं की पहिल्या 15 मिनिटाची जी कॅन्डल आहे ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती. जरी ती ग्रीन असली तरी शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा लो ज्या वेळेला ब्रेक झाला या ठिकाणी एक पहिल्या तासाभरानंतर, तर त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपल्याला मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली. अर्थात आज काय होत होतं, आज आपल्याला मोठे मोठे पुलबॅक बघायला मिळत होते. तर तुम्ही बघू शकता की इथे एक मोठी कॅन्डल झालेली आपल्याला किंवा मोठा पुलबॅक आलेला बघायला मिळाला. जसा तो आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळाला होता तशाच प्रकारचा इथे बघायला मिळाला. मात्र त्यानंतर लगेच सेलिंग झालं, पुन्हा एक पुलबॅक आला. असं करत करत आपल्याला जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर शेवटी इथे सुद्धा आपल्याला म्हणजे खूप व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळाली. एक वेळ आपल्याला असं झालं होतं की 50,200च्या आसपास आलेलं असताना तिथून जो पुलबॅक आला त्याच्यामधनं तुम्ही बघू शकता की आपण अगदी 51,500च्या आसपास इथे पोचलेलो होतो. म्हणजे 50,200 कुठे आणि 51,500 कुठे. तर इतकं आपल्याला मोठी मूव्हमेंट ह्या काळामध्ये बघायला मिळाली. त्यामुळे खूप व्होलाटाईल मूव्हमेंट होती. शेवटी शेवटी तुम्ही कोणताही ट्रेड घेतला असेल आणि जर तुम्हाला लगेच त्यातनं बाहेर पडता आलं नसेल तर दोन्ही बाजूने तुमचे स्टॉप लॉस नक्कीच हिट झाले असतील. तर त्यामुळे इथे शेवटी आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक होतं. हे झालं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. जर तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवर बघितलं 5 मिनिटाच्या, तर तुम्हाला इथे लक्षात येईल की दरवेळेला काय होत होतं, ह्या लेवलच्या आसपास आलं म्हणजे 50,400च्या आसपास किंवा 375च्या आसपास आलं की आपल्याला काय होत होतं, तिथे सपोर्ट घेतला जात होता, बाउन्स येत होता. तिथे आलं, सपोर्ट घेतला जात होता, मोठा बाउन्स आला. पुन्हा खाली आलं, पुन्हा सपोर्ट घेऊन बाउन्स होताना आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे इथे 50,400च्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतलेला बघायला मिळतोय. तर हे झालं आपल्याला कशा पद्धतीनं मूव्हमेंट होत होती. आता उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण पुन्हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये परत येऊया. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जनरली काय होतं, अशा वेळेला जेव्हा खूप वाईल्ड मूव्हमेंट होतात आपल्याला इम्पॉर्टंट लेवल ठरवणं थोडंसं अवघड जातं. मी थोडंसं झूम करतोय आता म्हणजे आपल्याला सर्व लेवल्स व्यवस्थित समजू शकतील. अजून थोडंसं झूम करूया. ओके, म्हणजे आपल्याला स्क्रीनवर चार्ट फिट बसेल. ठीक आहे. तर आता अशा वेळेला काय होतं की आपल्याला खरं बघायला गेलं तर ह्या लेवलला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल द्यायला पाहिजे होती आणि ही कुठे होती, तर जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की 50,850 ला होती. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण कुठे द्यायला पाहिजे होती, साधारणपणे इथे द्यायला पाहिजे होती. म्हणजे ह्या जर दोन लेवल बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की साधारण 50,350 आणि 50,000 आपल्याला इथे 850, म्हणजे 500 पॉईंटचा आपल्याला ह्या दोघांमध्ये डिफरन्स होता. तर हा खूप जास्त होतोय. तर त्यामुळे मी काय केलं,
ह्या दोघांमधला सेंटर काढला, तो साधारण 50,625 च्या आसपास आला आणि आपल्याला इथे जर बघितलं तर इथे साधारण 50,400 च्या आसपास किंवा 375 च्या आसपास आपल्याला इथे काय होत होतं, इथे अनेक वेळेला सपोर्ट घेत होता. त्यामुळे ही लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. म्हणजे ह्या दोन लेवल 50,625 आणि 50,375 ह्या इम्पॉर्टंट लेवल का घेतल्या हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. क्लोजिंग जे झालंय ते 50,478 च्या आसपास झालंय. म्हणजे साधारणपणे आपण म्हणू शकतो की इथे कुठेतरी क्लोज झालंय. दिसताना चार्टवर इथे क्लोज झालं असलं तरी प्रत्यक्षात ॲव्हरेज क्लोजिंग जे आहे ते इथे आलेलं आहे. त्यामुळे हे शेवटी जी काय आपल्याला मुवमेंट दिसते वर जाताना, ह्या मुवमेंटला काही अर्थ नाही आहे. हे जे सेलिंग कंटिन्यू झालंय तेच आपल्याला राहिलेलं दिसून येतंय. आता काय होऊ शकतं, आता आता शक्यता अशी निर्माण झाली आहे की ज्या पद्धतीनं हा वोलाटाईल मुवमेंट झाली आहे, आता मार्केटमध्ये थोडीशी वोलाटाईल मुवमेंट होऊ शकते. उद्या जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि काही करून जर समजा 50,400 किंवा 50,375 ह्या लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाल्या तर एकदा सेलिंग कंटिन्यू होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठपर्यंत येऊ शकतं, 50,275 हे पहिलं टार्गेट असेल, 50,175 दुसरं टार्गेट असेल, 50,075 हे तिसरं टार्गेट असेल, अगदी 50,000 ही लेवल सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकते. आणि तिथे आल्यानंतर मग आपल्याला एखादा बाउन्स येऊ शकतो. म्हणजे जर पहिल्यांदा सेलिंग होत असेल तर खाली गेल्यानंतर पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो. जसं आपल्याला इथे बघायला मिळालं, 50,200 नंतर आपल्याला 51,500 पर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळाली होती. तर अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला इथून खाली आल्यानंतर पुन्हा वर जाताना बघायला मिळू शकते. अर्थात दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, 50,500 च्या आसपास इथे कुठेतरी ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं, 50,500 च्या वर टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, आपल्याला बघायचं आहे की 50,625 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक होतीये का. ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, 50,725, 50,825 आणि 50,925 ह्या तीन लेवल आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. आता थोडंसं काय होणार आहे, मॉनिटरी पॉलिसी आहे आणि बऱ्याच गोष्टी असल्यामुळे उद्या आपल्याला ज्या दोन राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यांचे निकाल सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर त्याचा मार्केटवर आपल्याला नक्कीच परिणाम आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडी देखील चालू आहेत. तर ह्या सगळ्याचा मार्केटवर परिणाम होऊन आतापर्यंत जे वन वे आपल्याला कोसळत असणारं जे मार्केट होतं त्याच्यामध्ये आज खूप मोठे वाईल्ड असे स्विंग आपल्याला बघायला मिळालेत. तर थोडंसं आपल्याला सावधपणे आता ह्याच्यामध्ये, कारण काय आहे, दोन वेळेला असे वाईल्ड स्विंग होऊ शकतात. जर इथून आपल्याला रिव्हर्सल येणार असेल तर हे जे सेलिंग झालंय त्यानंतर जर रिव्हर्सल येणार असेल, नेहमी लक्षात ठेवा ट्रेन ज्या वेळेला ट्रॅक बदलत असते तेव्हा सगळ्यात मोठा आवाज करते, सगळ्यात जास्त खडखडाट त्यावेळेला होतो. तर त्यामुळे इथे हे जे मोठे वाईल्ड स्विंग जे येत आहेत, कदाचित असं असू शकेल की इथून मार्केट कदाचित रिव्हर्स होणार असू शकेल. अर्थात आपल्याला जोपर्यंत प्रॉपर पद्धतीची प्राइस ऍक्शन मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही, पण आपण असं म्हणू शकतो की हे अर्ली साइन्स आहेत, म्हणजे सुरुवातीची काही लक्षणं आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं सुद्धा विचार करावा लागेल. तर आपलं खूप मोठं सेलिंग असेल तर किंवा सेलिंगच्या आपल्या पोझिशन्स असतील तर उद्या थोडंसं बघून आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करून मग मार्केटचा अंदाज घेऊन त्यानंतर आपण पुढे सुद्धा विचार करू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीचा चार्ट इथे मी ओपन करतोय. फिन निफ्टीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झाली त्याच पद्धतीनं फिन निफ्टीमध्ये पण झाली. आपण काय करूया, झूम करून हा चार्ट सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर इथे मी काय केलंय, फिन निफ्टीची चार्ट घेतलेला आहे. वरच्या बाजूला 23,375 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूला 23,175 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. सेम बँक निफ्टी प्रमाणेच आहे. सेंटर लाईन जी आहे 23,285 च्या आसपास आहे. क्लोजिंग जे आहे 23,201
21च्या आसपास झाले, म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे. म्हणजे हे जे मोठं सेलिंग झालंय शूटिंग स्टार, आपल्याला बँक निफ्टी मधलं सांगायचं राहिलं की बँक निफ्टी मध्ये सुद्धा इथे जशी शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे ही, तशा पद्धतीची एक मोठी शूटिंग स्टार कॅन्डल बँक निफ्टी मध्ये सुद्धा बनलेली आहे. तर त्याच्यामुळे त्याचं सेलिंग आपल्याला होताना येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. इथे सुद्धा लक्षात ठेवा, फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं, थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, आणि समजा कुठल्याही परिस्थितीत 23,175 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर काय होऊ शकतं, 23,125, 23,075 आणि 23,025 ह्या लेवल, अगदी 23,000 पर्यंत सुद्धा फिन निफ्टी आपल्याला खाली जाताना बघायला मिळू शकते. मात्र फ्लॅट ओपन होऊन काही कारणानं वर जायला लागलं आणि आपल्याला ह्या 23,285 आणि 23,385 375 ह्या दोन लेवलमध्ये जो रेझिस्टन्स आहे, समजा इथे खाली ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर ह्यापैकी कुठेतरी आपल्याला रेझिस्टन्स घेऊन पुन्हा एकदा खाली येताना बघायला मिळू शकतं. त्यानंतर जर परत वर जायला लागलं आणि असं वर जात असताना 23,375 ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक केली, तर मात्र मग थोडंसं सावध व्हायचंय. म्हणजे काय होईल, इथे आपल्याला प्राइस ऍक्शन बघायला मिळेल आणि प्राइस ऍक्शन दिसली तर ही तेजी आपण जास्त त्याचा विचार करू शकतो. 23,375च्या वर जर टिकत असेल तर 23,425, 23,475 आणि 23,525 ह्या तीन लेवल आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे जोपर्यंत प्राइस ऍक्शन होत नाही, असं नुसते वाईल्ड स्विंग जर येत असतील तर त्याला काही अर्थ नाही. प्राइस ऍक्शन झाली तरच त्याच्यामध्ये आपल्याला मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. अन्यथा सुरुवातीच्या काळात तरी आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगच बघायला मिळेल असं वाटतंय. त्यानंतर कशा पद्धतीनं सेटल होतंय त्याच्यावर पुढचं सर्व अवलंबून आहे. हे झालं बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं विश्लेषण. आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा चार्ट तुम्हाला दाखवणार आहे. निफ्टी 50 मध्ये सुद्धा आपल्याला काय झालंय, हळूहळू इथे थोडी थोडी प्राइस ऍक्शन बनतीये असं आपल्याला दिसायला लागलंय. म्हणजे निफ्टी 50 मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, बाकी विश्लेषण तुम्ही ज्या पद्धतीनं बँक निफ्टीचं केलंय आपण आणि ज्या पद्धतीनं फिन निफ्टीचं केलंय त्या पद्धतीनंच तुम्ही इथे सुद्धा विश्लेषण करू शकता. पण इथे तुम्हाला प्राइस ऍक्शन कशा पद्धतीनं दिसायला लागली आहे ते जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सेलिंग आल्यानंतर इथे बघा एक डब्ल्यू पॅटर्न बनल्यासारखा तयार होतोय. त्यानंतर पुढचा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा इथे बनतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे थोडी थोडी आपल्याला प्राइस ऍक्शन दिसायला लागली आहे. प्राइस ऍक्शन काय आहे, तर पहिला जो लो आहे तो खाली आहे, दुसरा लो आहे तो त्याच्यावर आहे, तिसरा लो आहे तो त्याच्यावर, निदान हायर लोज बनायला लागलेत. आणि इथे जर बघितलं ह्या दोघांचा विचार केला तर हायर हाय सुद्धा बनायला लागलेत. तर निफ्टीनं थोडे थोडे जास्त अर्ली सिम्पटम्स किंवा अर्ली साइन्स दाखवायला सुरुवात केली आहे की मार्केटमध्ये आता कदाचित रिव्हर्सल होऊ शकतं. पण ते एकदम होईल असं नाही, आपल्याला त्याच्यासाठी थोडंसं वाट बघायला लागेल. कदाचित ज्या वेळेला खरोखर व्हायला लागेल तेव्हा एकदम गॅप अप ओपन होईल, मग सेलिंग होईल, अशा काही काही गोष्टी आपल्याला आता बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे आपल्याला थोडंसं आता सावध राहणं आवश्यक आहे. मात्र आपल्याला चांगला ट्रेड आणखीन कधी मिळू शकतो, जर समजा फ्लॅट ओपन झालं. इथे ओपन क्लोजिंग कुठे झालंय, 24,800च्या आसपास झालंय, 795 ला झालंय, म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग झालंय. समजा इथे ओपन झालं आणि 24,750 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली किंवा तुमच्या भाषेत सांगायचं तर ब्रेकडाऊन झाली, तर काय होऊ शकतं, खाली जात असताना आपल्याला 24,700, 24,650 आणि त्याच्याही खाली टिकत असेल तर 24,600 ही लेवल बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला सेलिंग होऊ शकतं. मात्र जर काही कारणानं फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप डाऊन झालं, थोडंसं गॅप अप झालं आणि असं होऊन जर वर जायला लागलं, तर इथे 24,845 ते 24,925 हा जो भाग आहे हा रेझिस्टन्सचा भाग आहे. त्यामुळे काय होईल, खाली ओपन झालं आणि वर जायला लागलं तर वर जाऊन एकदा इथून कुठून तरी पुन्हा सेलिंग येताना आपल्याला दिसू शकतं. आणि त्यानंतर जर परत जायला लागलं, जसं मी फिन निफ्टीमध्ये सांगितलं होतं, इथे काहीतरी प्राइस ऍक्शन घडलेली दिसली, इथे एन शेप बनला, डब्ल्यू शेप बनला, असं काहीतरी जर झालेलं दिसलं तर मात्र काय होऊ शकतं, आणखीन थोडंसं तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. 24,925च्या वर टिकत असेल
तर आपल्याला काय होणार, मग वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. मुद्दाम मी निफ्टीचं थोडंसं जास्त डिटेल एक्सप्लेनेशन केलंय. बाकीचं विश्लेषण तुम्ही त्याच पद्धतीनं करू शकता. आता आपण शेवटचा इंडेक्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त चार्ट बघायचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी तुम्हाला थोडासा चार्ट व्यवस्थित झूम करून दाखवतोय. तर इथे तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट दिसतोय. इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर यायचं आहे. झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्यासाठी जे काही स्टॉक आपण बघतोय, तर ते स्टॉक एक एक बघायला सुरुवात करतो. ह्या आठवड्यासाठी आपण पहिला स्टॉक जो घेतलाय तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल. थोडंसं झूम आउट करून दाखवतो. हा स्टॉक आपण कधी घेतला होता, ज्या वेळेला आपल्याला इथे लक्षात आलं होतं की ह्या ठिकाणी बेरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला आहे. बेरिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणू शकतो आपण ह्याला, किंवा आपण ह्याला ट्विझर टॉप पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर हा लो ब्रेक झाल्यानंतर एक मोठं सेलिंग येईल असं आपण अपेक्षा केली होती. त्याप्रमाणे कालचा दिवस आपल्याला एक सेलिंग आलेलं दिसतंय. आज सेलिंग कंटिन्यू झालेलं दिसतंय. पहिलं टार्गेट 1605 रुपयाच्या आसपासचं आलेलं आहे. दुसरं टार्गेट जे आहे आपल्याला 1562 रुपयाच्या आसपास किंवा 1560 रुपयाच्या आसपास ते आलेलं आहे. त्यामुळे आणखीन जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर 1495 रुपयाच्या आसपास असणारं आणखीन एक खालचं टार्गेट आपल्याला ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल. अर्थात आपल्याला दोन अतिशय चांगली टार्गेट ह्या स्टॉकमध्ये आलेली आहेत. त्यामुळे आता आणखीन लगेच, कारण हे एवढी मोठी सेलिंग झालंय, कदाचित एखादा छोटासा बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर खाली जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे थोडंसं जेव्हा जेव्हा आपल्याला दोन टार्गेट येतात अशा स्टॉकमध्ये थोडंसं सावध पण राहायचं, थोडंसं प्राइस ॲक्शनवर आपण लक्ष पण द्यायचं असतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे आपल्याला तो आहे कॅन्फिन होम. कॅन्फिन होममध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे काय दिसतंय, ह्या ठिकाणी आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल झालेली होती. त्यानंतर त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आपण बघितलं तर सेलिंग कंटिन्यू झालं, पुन्हा कंटिन्यू झालं, पुन्हा खाली जातंय. असं करत करत कॅन्फिन होममध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगली टार्गेट्स बघायला मिळालेली आहेत. जर हेच सेलिंग आणखीन कंटिन्यू होत राहिलं, हा जर लो आजचा तुटला येणाऱ्या काळात, तर आणखीन 800 रुपयाच्या आसपास असणारं जे फायनल टार्गेट आहे ते सुद्धा आपल्याला लवकरच येताना बघायला मिळू शकतं. अर्थात काय झालंय, 3-4 दिवस मागचं कंटिन्युअस सेलिंग झालंय. एखादं बाउन्स येऊन मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आपल्याला प्राइस ॲक्शन बघावी लागेल. लगेच बाउन्स येईल ह्या अर्थानं आपल्याला लगेच शॉर्टच्या पोझिशन काढून टाकायच्या नाही आहेत. तर थोडंसं वाट बघायची आहे, प्राइस ॲक्शन होऊ द्यायची आणि त्यानंतर पुढचा निर्णय घ्यायचा आहे. तर हे झालं कॅन्फिन होमच्या बाबतीत. पुढचा स्टॉक आहे आपला तो आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये आपल्याला काय दिसलं होतं, इथे जर आपण बॉडीचा विचार केला दोन कॅन्डलच्या, तर आपल्याला इथे बेरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसला होता. आणि ह्या बेरिश एनगल्फिंग पॅटर्न नंतर आपल्याला काय झालं होतं, इथे जर तुम्ही बघितलं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता होती. 241च्या वर टिकलं असतं तर आणखीन वरची टार्गेट आली असती. मात्र इथे ब्रेकआउट न येता काय झालं, खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन आलं आणि ही जी लेवल होती ही टेस्ट करायला जो खाली आला, आणखीन सेलिंग व्हायला लागलं. मी त्याच वेळेला सांगितलेलं 233च्या खाली टिकत असेल तर आपल्याला 225 रुपयाच्या आसपासचं टार्गेट बघायला मिळू शकतं. त्याच्याही आता खाली जात असेल तर साधारणपणे 220 रुपयाच्या आसपास असणारं पुढचं टार्गेट आहे. त्यानंतर बघायला गेलं तर 215 रुपयाच्या आसपास असणारं टार्गेट आहे. असं करत करत 210 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो. अर्थात हे काही एका दिवसात येणार नाही. मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं त्याचा विचार करावा लागेल. त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक जो बघितला होता तो होता टोरंट फार्मास्युटिकल्स. टोरंट फार्मा ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसत होतं, तर आपल्याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न दिसत होता. कसा दिसत होता मी तुम्हाला दाखवतो. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात नसेल किंवा समजली नसेल तर इथे आपल्याला लक्षात घ्या. तर इथे काय झालंय बघा, एक कंटिन्युअस आपल्याला तेजी होताना दिसत होती आणि त्यानंतर आपल्याला आता काय होतंय, त्यानंतर आता आपल्याला इथे एक फ्लॅग पॅटर्न बनताना दिसतोय. त्यामुळे हा पोल आहे आणि हा फ्लॅग आहे, म्हणजे हा झेंड्याचा दांडा आहे आणि हा झेंडा आहे.
तर इथे आपल्याला अपेक्षा अशी असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल. काल तशा प्रकारची शक्यता निर्माण झाली होती, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. आता आपल्याला काय दिसतंय, मी थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजू शकतील. तर आता आपल्याला असं दिसतंय की जे काही तेजी झाली होती आज आपल्याला जवळ-जवळ इथे म्हणजे आपण जर ह्याचा विचार केला, फक्त बॉडीचा विचार केला, तर इथे आपल्याला बेरिश इनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय. रेग्युलरचा विचार केला तर व्हायचा आहे. तर त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कदाचित जर हा स्टॉक आणखीन खाली यायला लागला तर 3,311 ह्या किमतीपर्यंत आणखीन खाली येऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने ह्याचा विचार करावा लागेल. तर सध्या ह्याच्यामध्ये साइडवेज मुवमेंट चालली आहे, त्यामुळे तुर्ताला आपण काय करू शकतो, हा स्टॉक सध्या नाही कन्सिडर केला तरी चालू शकतो. मग अशा वेळेला काय, तर अशा वेळेला मी चौथा स्टॉक आणखीन एक देतोय तुम्हाला, जो आज आपण नव्यानं ऍड करतोय, तो आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड. याच्यामध्ये काय झालं होतं, आपण हा ब्रेकआउटला स्टॉक दिलेला होता, ब्रेकआउट झालाय आता. त्यानंतर काय झालंय, ब्रेकआउट झाल्यानंतर एक हाय बनतो, त्याप्रमाणे एक हाय बनलेला आहे. हाय बनल्यानंतर काय होतं, लेव्हल टेस्ट करायला किंमत खाली येते, त्याप्रमाणे किंमत खाली पण आली आहे. म्हणजे ब्रेकआउट मिळालाय, हाय बनलाय, लेव्हल टेस्ट करायला किंमत खाली आली आहे. आता इथून पुढे काय मुवमेंट होणार ह्याच्यावर सर्वात जास्त महत्व आहे. ही जी लेवल आहे 627-28 ची, आपण 625 ची असं समजूया. जर ह्या लेवलच्या खाली आपल्याला बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये किंमत टिकते असं वाटायला लागलं, तर मग काय होईल, हा जो ब्रेकआउट आलेला होता हा ब्रेकआउट आपल्याला फेल झाला असं म्हणावं लागेल. आणि मग काय होईल, आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचा एक मोठा ट्रेड किंवा एक मोठी मूवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते. 585 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला दिसू शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला 30-40 रुपयाची आणखीन मंदी या स्टॉकमध्ये होऊ शकते. मात्र तसं झालं नाही. हा जो लो आहे 625 च्या आसपासचा, हा ब्रेक नाही झाला. ह्याच्यावरच आपल्याला एक छोटीशी कॅन्डल म्हणजे थोडंसं खाली जाते असं दाखवलं आणि त्याच्यानंतर एक छोटीशी अशी ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल जर इथे बनली, तर मग काय होऊ शकतं, ह्या स्टॉकमध्ये मग 50-50 चान्स राहील. जर वरच्या दिशेनं जायला लागला आणि हा जो हाय आहे हा ब्रेक केला, तर वरच्या बाजूनं ब्रेकआउट येईल. किंवा त्यानंतर पुन्हा खाली जायला लागलं आणि 625 च्या खाली टिकायला लागलं, तर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होताना दिसू शकतं. त्यामुळे आता निर्णायक स्थितीमध्ये हा स्टॉक हळूहळू यायला लागलेला आहे. तर ह्या स्टॉकचं आपल्याला काय करू शकतो, आपण ह्याच्यावर लक्ष ठेवू शकतो आणि योग्य वेळी आपल्याला त्याची मुवमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं ॲनालिसिस. हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. तो व्हिडिओ कसा वाटतोय, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. या व्हिडिओमध्ये आत्ता मी आपली रजा घेतोय. धन्यवाद.